मातीच्या कणातला निमातल्या मनातला तो गंध आज पुन्हा येत आहे. सुराज येत आहे, सुराज येत आहे, सुराज येत आहे. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं सगळ्याच थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आजच्या या वैराळमधील सभेला छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज, तुमच्या आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, हृदयस्थान आदरणीय छत्रपती संभाजी महाराज या वैराळ नगरीमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिषेक करण्यासाठी या नगरीत आले. वैराळकरांनो, इतकं प्रचंड जोरदार टाळ्यांच्या गजरात तुम्ही राजांचं स्वागत करायचंय. अरे बाबा, तुम्ही वैराळकर आहात, बार्शी तालुक्यातले वैराळकर. वैराग का वैराग? वैराग. वैरागकर आहात. तुमचा राग किती अनावर पाहिजे हा आम्ही पाहायला आलोय, लक्षात घ्या. तुम्हाला राग येतो ना? अरे बाबांनो बोला, पाऊस पडतोय चांगली गोष्ट आहे, एका सुरात बोलायचं. तुम्हाला राग येतोय ना? मग तो राग टाळ्यांच्या गजरात मला दिसला पाहिजे, विरोधकांवर टाळ्यांच्या गजरात. आदरणीय सन्माननीय व्यासपीठ, बार्शी दौरा कालपासून सुरू आहे. गावागावामध्ये छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख आपल्या प्रत्येक गावामध्ये येऊन आपल्या प्रत्येक गावाच्या समस्या समजून घेत आहे. नुसत्या समजून घेत नाहीत, तर त्या ठिकाणी काय मूलभूत योजना तुम्हाला करता येतील, काय सुविधा देता येतील याचं सुद्धा नियोजन करताय. पण सभेच्याच सुरुवातीला राजांची माफी मागून बोलतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वरूढ पुतळा आपण आपल्या समोर पाहतोय, या राजकीय गेंड्यांनी 3 वर्षापासून तो बंदिस्त करून ठेवला होता. तो पुतळा माझ्या छत्रपतींच्या एका फेसबुकच्या ट्विटने तुम्ही सगळ्या वैरागकरांनी त्या ठिकाणी येऊन तो बंदिस्त पुतळा आज आपल्या दर्शनासाठी खुला केला. खऱ्या अर्थानं तुमचं मी स्वागत करतो स्वराज्याच्या वतीनं, आणि त्या सगळ्या वैरागच्या शिवभक्तांचं मी अभिनंदन करेल या ठिकाणी. अरे कोण कुठला आमदार खासदार, कोण तुम्हाला धमकावतं? अरे बांगड्या भरलेले आमदार आहे, घाबरायचे करायचं नाही, एवढी जनता तुमच्या बरोबर आहे. अरे कोण धमक्या देतो? साक्षात छत्रपती तुमच्या पाठीशी आहे. अरे छत्रपती पाठीशी असताना त्या औरंग्याचा सोन्याचा कळस कापून आणणारी आपली औलाद आहे. हे आमदार तर चिल्लर चाललर कुत्रे आहे बाबांनो. मी सकाळपासून कालपासून ऐकतोय, आमची सगळी टीम या ठिकाणी ज्यावेळेस शाखा उद्घाटनाच्या नियोजनाला येत होते, तिथून ऐकायला येत होतं की धमक्या येत आहे, कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय. मी त्या धमकावणाऱ्यांना सांगतो, तुमची गाठ छत्रपती आणि स्वराज्य पक्षाची लक्षात घ्या. बांडगुळांनो, तुम्ही घरातून उभा राहून जर आमच्या नादाला लागत असाल तर तुमची मस्ती सुद्धा उतरवल्याशिवाय छत्रपती राहणार नाही, लक्षात घ्या. काय मजा नाही? अरे या हिंदुस्थानामध्ये, या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पुतळ्याला बंदिस्त करून ठेवणाऱ्या नालायक औलादींना येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्ही धडा शिकवला पाहिजे. शिकवणार का नाही धडा? फक्त इथंच हो म्हणणार, उद्या जाऊन विसरून जाणार. एका सुरात हात वर करून सांगा, या बार्शीमध्ये परत ही आमदाराची औलाद निवडून येणार नाही.
असा संकल्प हात वर करून सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे हात दोन्ही वर करा आणि सांगा, ही बांडगुळाच्या अवलाद परत निवडून येणार नाही या ठिकाणी. राजे, अहो हे जनतेचं प्रेम आहे तुमच्यावर. या पावसामध्ये हे सगळे शिवभक्त स्वराज्याचे मावळे तुम्हाला हेच सांगायला आले. 2024 ला राजे दगड द्या, त्या दगडाला देवपण करून विधान भवनात मुंबईच्या पाठवू आणि या बांडगुळ आमदाराला घरी बसू. सकाळपासून राजे दौरा करताय, चिखलात जात आहे, प्रत्येकाच्या गावात जात आहे, गुडघ्यावाडल्या खड्ड्यामधल्या रस्त्यातून प्रवास करून ज्या ज्या ठिकाणी शाखा ओपनिंगचा शब्द दिलाय त्या त्या ठिकाणी पोहोचताय. याला म्हणतात शासन आपल्या दारी. अरे राज्याच्या मंत्र्यांनो, तुम्ही शासन आपल्या दारी जो उपक्रम राबवताय, तुम्ही लोकांना बस भरून तुमच्याकडे बोलावताय, पण आमचे छत्रपती जनतेच्या हृदयात त्याच्या गावात जाऊन त्या शेतकऱ्याचे डोळे पुसताय. याला खऱ्या अर्थानं म्हणतात शासन आपल्या दारी. बरोबर आहे ना? शासन आपल्या दारी म्हणजे काय? अरे राज्याच्या मंत्रिमंडळाला माझं आव्हान आहे, सभेतून तुम्हाला खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी घेऊन जायचंय ना. घ्या माझ्या राजांचा आदर्श आणि या गावागावात आणि करा आमच्या गावकऱ्यांचा विकास. आम्ही स्वतः छत्रपतींना सांगू, राजे हे चांगलं काम करताय, तुम्हाला शाबासकी पण द्यायला लावू. अरे गेंड्याच्या कातडीच्या नो, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, लाजा. तुम्ही तुमच्या आमदारक्या, तुमच्या खासदारक्या, तुमचे मंत्रीपद वाचवण्यासाठी कोण कोणाच्या बगलात जाऊन बसतंय, कोण कोणाच्या मांडी लावून बसतंय, कोणाचा पुतण्या पळतोय, कोणाचा काका ढोंग करून रडतोय. आमचे हे प्रश्न नाहीत. आमचे प्रश्न आहे, आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, त्या शेतकऱ्याला ताट मानानं जगता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? तुम्ही बोलायचं नाही तर मी भाषण सोडून देईल. आपल्याला मुख्य प्राणी चालत नाही, बोलणारे मावळे पाहिजे. आणि तुम्ही बोलत नव्हते म्हणूनच पुतळा 3 वर्ष कैद होता. लक्षात घ्या, बोलायला शिका. अरे महामानव बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि छत्रपतीने तर आपल्या रक्तात तो संघर्ष लिहून दिलाय. त्याच्यामुळे बोलायला घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही कोणीच. आपले प्रश्न हे का, शासन आपल्या दारी बस भरून जा, त्या टेंट मध्ये एसी मध्ये बसा, त्यांचे भाषण ऐका, ते घरी आपण परत आपल्याला जाताना बस मिळत नाही. हा प्रश्न आहे का हो महाराष्ट्राचा? महाराष्ट्राचा प्रश्न काय आहे? आमचा शेतातला जो माल सडतोय ना, त्या मालाचा पंचनामा करून त्याचा मोबदला द्या. माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचा पंचनामा करा, त्याच्या मालाला योग्य तुम्ही सोयी सुविधा करून द्या. त्याचा माल बाजारात नेण्यासाठी त्याला अद्ययावत बाजारपेठ उभी करून द्या आणि त्याचा माल घेऊन जाण्यासाठी चांगले रस्ते द्या. ह्या आपल्या मागण्या आहे ना? अरे आहे का नाही? का शासन आपल्या दारी जाऊन खुर्चीवर बसायचं आणि 2 रुपयाचं जेवायचं आणि घरी यायचं, ह्या मागण्या आहे आपल्या? म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री झाले. आईला कमाले राव आता. म्हणजे आतापर्यंत एक गाडी सुरळीत चालली होती, आता त्याला जोडी दुसरी आली, आता दुसरी तिसरा बी आलाय. आणि तिसरा बाबा तर इतका भारी बोलायचा मीडिया समोर, मीडियावाले आहे तिथं, असा भारी बाबा पोपट राघू आहे बोलायला, 1 नंबर. तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देऊ का म्हणा, मी त्यांच्या बरोबर जाणार नाही, मी माझ्या काकाला सोडून कुठंच जाऊ शकत नाही. आता बाबा रोज बोंबलायला लागलाय, नरेंद्र मोदी सारखा नेता महाराष्ट्रात नाही. अहो अजित दादा, तुमचं रक्त तरी कोणाचं आहे हो? अरे काय तुमची अवस्था करून ठेवली. आम्हाला वाटायचं अजित पवार म्हणजे या महाराष्ट्राचं एक धडधडतर नेतृत्व. कसलं धडधड, मुंगसासारखं बिलाट पळालं. अरे ईडी सीडीला घाबरायचं नसतं, सन्मानाने सामोरं जायचं असतं. पाप केलंय ना ते फेडायची बी ताकद ठेवायची असते, त्याला छत्रपतींचं रक्त म्हणतात, लक्षात घ्या.
तुमच्यासारखे पळकुटे आम्ही नाहीत. अरे आमचे छत्रपती, तुम्ही हा सगळा गौड बंगाल उभा केला म्हणून माझ्या या रयतेच्या स्वाभिमानासाठी, माझ्या या रयतेला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले, तुमच्या गावागावात येत आहे छत्रपती. ही खऱ्या अर्थानं राजकारणाची परिभाषा आहे. हा खरा माझा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मगाशी तळेकर सर बोलले की द्या. अहो द्या नाही, त्यांच्याच बापाचा महाराष्ट्र आहे, आपलाच आहे, तो आपणच घेणार आहे. द्यायला कोणाला जात्या मागायला? मागायची गरज नाही. आता तुम्ही सगळे मतदानाच्या पेटीतून दाखवून देणार आहे की आम्ही सगळे त्या छत्रपतींना जर साथ देऊ शकलो नाही त्यावेळेस आम्ही काय होतो आम्हाला माहित नाही. पण आता 2024ला या छत्रपतींचे मावळे म्हणून माझ्या घरातला, माझ्या दारातला, माझ्या गावातला प्रत्येक माणूस मतदारात जात असताना छत्रपतींच्या स्वराज्याला मतदान करेल ही शपथ आपण सगळ्यांनी घेऊन जायची. राजे, या ठिकाणी फक्त तरुणाई नाहीये, या ठिकाणी फक्त तरुण नाही आले, या ठिकाणी ज्येष्ठ माणसं सुद्धा येऊन बसले. ते काका सुद्धा पावसात येऊन बसले, कारण त्यांना माहित आहे त्यांचं आयुष्य कसं गेलंय. पण त्यांच्या लेकराचं आयुष्य तुमच्या हातात सुरक्षित आहे म्हणून ते काका पावसात भिजतात. या काकां सगळ्यांसाठी सुद्धा टाळा वाजवला पाहिजे आपण. इथं काही कोणी भाड्याने आणलेले नाहीये, ही काही भाड्याची जनता आहे का? तुम्हाला काय भाड्याने आणलंय का? मला काय माहित नाही, मी नाशिकहून आलो म्हणून विचारतो. कोणाला गाड्या दिलाय का पाठीमाग? पाठीमाग तुम्ही आवाज येतोय ना? अरे मला राजकारण्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे जसा करण गायकर या व्यासपीठावरून खुला विचारतो ना. ही भाड्याने आणलेली जनता नाही, ही स्वाभिमानी छत्रपतींचे मावळे असं तुम्ही तुमच्या सभेत सुद्धा म्हणून दाखवा. ताकद नाही हो, पण माझा राजा किती निष्ठावान आहे, किती शब्दाला पक्का आहे लक्षात घ्या. ज्यावेळेस खासदारकीचा प्रश्न आला, बस खाली, तुमच्या सारख्यानेच वाटोळं केलंय, बस खाली, हा बस बस बस. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वारस आहेत. ज्यावेळेस हे महाविकास आघाडी सत्तेत होतं, राजांच्या लोकसभेचा प्रश्न चालू होता, राजांनी पहिल्यांदाच प्रेस घेऊन सांगितले की मी अपक्ष त्या लोकसभेत मला जायचंय का, तर या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करायचंय, मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रश्नाला मला वाचा फोडायची, माझ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मला त्या ठिकाणी तारांकित प्रश्न मांडून त्यांना न्याय द्यायचा आहे, माझ्या कामगाराच्या हाताला काम मिळावं म्हणून मला लोकसभेत आवाज उठवायचा आहे. त्याच्यासाठी मला सगळ्या पक्षांनी मी 6 वर्ष केलेल्या कामाची पावती देऊन मला त्या सभागृहात बिनविरोध पाठवा. परंतु राजकीय पक्षांनी तुम्ही पाहिलं असेल खेळ्या केल्या. काका तर फार हुशार आहे खेळ्या करण्यामध्ये. काका नांदेडला बोलले आमचा जाहीर पाठिंबा, मुंबईत आले काकाच्या काय बावल्या उलट्या झाल्या. काका म्हणा नाही ते शिवसेना ठरवेल. काका आता शिवसेना तुमचं वाटोळं करणार आहे, काळजी करू नका. तुमच्यातच झालंय आता सगळं. तुम्ही आमचं करायला गेले, देवाने तुमचंच वाटोळं केलं. आमचं वाटोळं होऊ शकत नाही कारण छत्रपतींचं रक्त आहे हो. त्याचं वाटोळं करायला जन्माला यायचं आहे, अजून जन्माला आलेला नाही, जन्माला यायचं आहे. म्हणून सांगतो छत्रपतींनी दिलेल्या शब्दाला जागले, नाही बिनविरोध देत, नाही तुम्ही अपक्ष मला पाठवत, निवडणुकीतून माघार. याला म्हणतात ओरिजिनल रक्त. लक्षात घ्या. नाही की या बांडगुळांसारखं त्या गल्ली बोळात इकडून आज उद्या तिकडं. म्हणून बांधवांनो, जाता जाता एकच शब्द तुम्हाला सांगतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. तुम्ही सगळे बार्शीकर म्हणजे सोलापूर जिल्हा आहे, तुम्ही काय फक्त इथले नाहीये, तुम्ही सोलापूरमध्ये सगळं तुमचं आहे. उद्यापासून सोशल मीडियावर एकच ट्रेंड चालवायचा, छत्रपतींसारखं गावोगावी या, नाही तर तुमची शासनाची योजना बंद करा. तुम्ही बघा उद्यापासून रिझल्ट काय मिळतो आणि छत्रपतींना कसा साथ मिळतो. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या कोणी नादाला लागलं, तुम्हाला कोणी धमकावलं, आता तर काही धमकवायची हिंमत करणार नाही कारण एवढे डोके पाहिल्यावर कोणी काही जन्म नाही. पण तरी सांगतो, तुम्हाला कोणी धमकावायचा प्रयत्न केला, कोणी काही बोलण्याचा प्रयत्न केला, फक्त स्वराज्य नाव सांगा, तुमचा विषय स्टॉप होईल. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा राजांसाठी जोरदार टाळी वाजून तुम्ही त्यांचं अभिनंदन करा आणि एकदा जोरदार घोषणा हात वर करून द्यायच्या. मी माझं भाषण त्या घोषणेनंतर थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. मी पुढे म्हणाल आपलं राज्य, तुम्ही म्हणायचं
जोरात हा. आमदार नाही थांबा, मी म्हणणार पुढे, तुम्ही जय स्वराज्य नंतर म्हणायचं. आमदार दोन्ही कान फुटले पाहिजे, परत आला नाही पाहिजे, ऐकायलाच आलं नाही पाहिजे, इतकं जोरात बोलायचं. पुतळ्याच्या समोर आलो ना आपण, अपमानाचा बदला घ्यायचा का नाही? हा, मग स्वराज्याची घोषणा घराघरात पोचली पाहिजे, लक्षात घ्या. मी पहिलं म्हणून तुम्ही जोरात म्हणायचं एकदम, परत बोलायला लावू नका, माझा कसा बसलाय. हातवर करा सगळ्यांनी, एकदम ताटवर, ज्याला ज्याला हात त्यांनी करा. राजे सोडून तुम्ही सगळे, तुम्ही स्टेजवर बसले म्हणजे काय तुम्हाला नाही का? हा, राजे सोडून सगळे. आपलं राज्य. धन्यवाद धन्यवाद दादा.